आयुष्यात कधी काय होईल काय सांगता येत नाही. कधी काय होईल, कधी कुठला निर्णय आपल्याला कधी घ्यावा लागेल आणि किती चटापट होईल. म्हणजे पटकन आयुष्यामध्ये कसं आहे की प्लॅन कधी चेंजेस होतील हे आपल्याला सांगता येत नाही, बरोबर. की आपल्यासोबत एकदमच काय पण होऊ शकतं. म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळात. तर गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका पृथ्वी आणि तुमचं स्वागत करतो माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी काल 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 तुम्हाला बोललेलो मी. काल आपले पाईकराव गेले हॉस्टेलचं सोडून. तर हॉस्टेल सोडून नाही गेले, म्हणजे त्यांचं ग्राउंड आलं आहे हिंगोलीला ग्राउंड आलं त्यांचं आणि चालायचं म्हणून ते गेले ग्राउंडला. तर भावांना आपलं पण ग्राउंड आलेलं आहे आणि मी आज संध्याकाळी निघणार आहे पुण्याला. म्हणून म्हटलं की तिथं मला वेळ भेटेल नाही भेटेल, बरोबर तिथं मला टाईम भेटेल तिथं मी, कारण का मी जर फिरायला गेलो असतो ते गोष्ट साहजिक होती. पण आपलं आहे ग्राउंड तिथं, तर मग त्या ग्राउंडच्या नादामध्ये आपल्याला ब्लॉग बनवता येतो का नाही हे आपण आता पुढचं सांगू शकत नाही. पुढचं आपण डिसिजन घेऊ शकत नाही, आपण हा रिस्क नाही घेऊ शकत, बरोबर. म्हणून मी अगोदरच म्हटलं की अगोदरच 1-2 व्हिडिओ बनवून ठेवू, जेणेकरून तिथं नाही पण वेळ भेटला तरी आपले म्हणजे आहेत व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले. सेविंग डाटा करून ठेवू, म्हणजे कसं लगेच अपलोड करता येईल. म्हणून भावांनो, आता दुपारचे 3 वाजले. 13 तारखेला 5 वाजता सकाळी माझं ग्राउंड आहे पुणे कारागृहाचं. तर माझ्यातर्फे तुम्हाला पण जर कोणाचा असला 13 तारखेला तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि भावांनो, आजपासून मी तयारी केली चालू. तर आता ग्राउंडला जायच्या अगोदर मी खाल्ल्या 4-5 केळी. आता मी क्रिएटिन आतापासूनच घेणार चालू करणार आहे. उद्या मी आपल्या घरी जाईल पुण्यामध्ये आपलं घर आहे, तिथं जाईल मी. तिथं गेल्यानंतर उद्या 12 तारखेला तुमचा प्रतिभाव रेस्ट घेईल आणि रेस्ट घेतल्यानंतर 13 तारखेला सकाळी 5 वाजता आपलं ग्राउंड, आणि ग्राउंड झालं की मग लगेच आपण रिटर्न वापस आपल्या हॉस्टेलला. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय आपलं कंटेंट नाही आपल्याकडे, आणि कंटेंट कधी भेटेल ह्याचा विचार नाही करायचा. एक ब्लॉगर जर बनायचं असेल तुम्हाला जर ब्लॉगर बनायचं असेल तर कंटेंटचा विचार नाही करायचा की काय ते अरे आज माझ्याकडे कंटेंट नाही, मी काय करू, राहू दे अरे कंटेंटच नाही. तसं काही नसतं आहे. ब्लॉग बनवणं म्हणजे कंटेंटच लागतो असं काहीही नसतं. यूट्यूब एक लाईफस्टाईल हे आहे, एक असा ऑप्शन आहे यूट्यूब. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळे साईडनं हलून जातात त्यावेळेस तुम्हाला फक्त यूट्यूब फॅमिली साथ देईल. जसं की मला आज माझ्या ब्लॉगचा 95 दिवस आहे. एक शून्यापासून स्टार्टअप घेतला आहे मी, एक शून्यापासून. माझं आहे ना, सुरुवातीला मी स्वतःचा आवाज, माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, स्वतःचा आवाज म्यूट करून ठेवला होता. आणि ते लांब तर ते जाऊ दे, त्या आवाजात जाऊ दे, तो म्यूट केला हरकत नाही, बरोबर, त्याचा विषय पण नाही. पण सगळ्यात मेन म्हटलं तर कारण कोणतं होतं, मी काय केलेलं माहिती आहे का, मी माझ्या मोबाईल पण मला पकडता येत नव्हता. मी यूट्यूबवर लेक्चर घेतलं की व्लॉग बनवताना मोबाईल पकडतात कसं, असं मला माहीत नव्हतं. माझा कॅमेरा फोल्डिंगच व्हायचा. मी कधी ते समोरून असं घ्यायचं शूट, जर माहिती नव्हतं ना नवीन. तर भावांनो, कोणतेही सक्सेस डायरेक्ट नाही भेटत. आता आपल्या दिमागामध्ये खूप मोठा प्लॅन चालू आहे सध्या. तुम्हाला नाही सांगणार मी आपल्याला काय प्लॅन आहे, तुम्हाला फक्त केल्यानंतर सांगा. हा प्लॅन तुम्हाला पण नाही माहिती, आपल्या घरच्याला पण नाही माहिती, माझ्या फ्रेंडला पण नाही माहिती. फक्त मला आणि मला, वैयक्तिक मला आणि मला, ह्या 2च माणसाला हे माझा प्लॅन डोक्यातला माहिती आहे. जर का ते डोक्यातला प्लॅन सक्सेस झाला तर नजारा देखणे लाईक व्हावं. तर भावांनो, मला शुभेच्छा द्या, कमेंट करून द्या की पृथ्वीभाऊचं ग्राउंड चांगलं जावं. तर असंच आता आपण जाऊ पुण्यामध्ये गेल्यानंतर मी मिनी ब्लॉग बनवणार आहे. कारण का पब्लिक प्लेसमध्ये तिथं मी गेलो की असं बोलून चालून नाही जमलं. म्हणजे आपल्याला आपण गेलो कशासाठी ते त्याच्यावर डिपेंड करतं. जर का मी एन्जॉयमेंट करायला गेलो असतो तर मग तिथं ब्लॉग बनवायला काय अडचण नाही. पण आपण तिथं स्ट्रगल करायला गेलो आहे, ग्राउंड करायला गेलो आहे, म्हणून तिथं माझ्या माहितीस्तव तर मला असं पब्लिकमध्ये बोलताना तिथं नाही जमणार. आणि पुन्हा कसं म्हटलं ग्राउंड आहे, आता मी माझ्या डोक्यामध्ये ग्राउंडचा विचार आहे ना की आता संध्याकाळी 8 वाजता मला इथनं निघायचं संध्याकाळी. म्हणून आता मी व्हिडिओ बनवून लगेच अपलोड करतो. हा व्हिडिओ माझा उद्या येणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. म्हणजे उद्याचं काम मी केलेलं. आज 11 तारीख, उद्या 12 तारखेचं केलेलं, आता 13 तारखेचं राहिले आणि 14 तारखेला परत मी वापस येणार आहे. मग काय नाही, टेन्शन नाही, मग टेन्शन फ्री. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट माझी सपोर्ट सिस्टीम आहे. मला नेटवर्क बनवायचं स्वतःचं. आतापर्यंत मी बनवलेलं आहे. माझ्या चॅनलला व्ह्यूज आलेले आहेत 7,000 प्लस व्ह्यूज आलेले आहेत आपल्या चॅनलला. म्हणजे 7,500 लोकांपर्यंत आपलं फेस गेलेलं आहे. आपलं 7,500 लोकांनी आपलं चेहरा पाहिलेला आहे. म्हणजे 7,500 लोकांचं माझं नेटवर्क बनलेलं आहे.
तर तुम्ही पण तुम्हाला नेटवर्क बनवायचं असेल असंच वेगळ्या प्रकारचं तर या यूट्यूबवर काम करा. काम करायला यूट्यूबला काहीच अडचण नाही, कारण का माणसाला एक तसंच आयुष्यामध्ये एकदा जायचं बरोबर. त्याच्यामुळे ह्याचा त्याचा विचार नाही करायचा. आता मला माहिती आहे माझ्या जवळचे हसत असतील आपले ब्लॉग बघून हसत असतील, काय बनवलं येड्यासारखं बनवलं. मला माहिती आहे सक्सेस पाहिजे तर येडं बनावंच लागणार. लोक म्हणले पाहिजे काय वेड्यासारखं करायला असं तर ते करणं पडायचं, ते करावं लागणारच आहे. मला तर नाही तर प्रत्येक जणाला करावं लागणार आहे. म्हणून मला कोणी येडं म्हणून नाही, शहाणं म्हणून नाही, तर वेडा झाला आहे म्हणून नाहीतर काय बघतो ते करायला काय पण म्हणून मला तोंडर शिवाय जरी दिल्या पाठीमाग हसले पुढं भुकले काय आपल्याला फरक पडत नाही. कारण काही लाईफ आपल्याला एन्जॉयमेंट करायची. कारण का देवानं फक्त एकदा जन्म दिला आहे, परत देव जन्म नाही देणार. त्यांना नाही, कोणाला नाही, मला पण नाही. आणि अंबानीला पण मारायचे, म्हणजे सगळ्या श्रीमंत माणसाला पण मारायचे आणि गरीबाला पण मारायचे. म्हणून आपण तसं नाही मारायचं, आपण काहीतरी करून मारायचं जेणेकरून आपल्याला लोक तरी आठवण ठेवतील की होता बाबा एक ब्लॉगर वगैरे काय. तर ठीक आहे भावांनो, यासाठी एवढं काफी झालं. हा ब्लॉग आपला 12 तारखेला येणार आहे संध्याकाळी, नक्कीच बघा. मी अगोदरच बनवून ठेवलं. आज 11 तारखेने उद्याचं मी काम आजच केलं आहे म्हणून सांगते. उद्या मला वेळ भेटला नाही भेटला काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे भावांनो ब्लॉगला सबस्क्राईब करा. भेटू आपण आता नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.